ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, बाळभूमीच्या पराक्रमाला मुजला महाराष्ट्राचा, मुजला महाराष्ट्राचा या लेकीचा, मुजला महाराष्ट्राचा या लेकीचा. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या भारताच्या 22 शिलेदारांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला भारताचे स्वातंत्र्य सेनानी याविषयी माहिती सांगणार आहे. आपण आपल्या देशात 3 राष्ट्रीय सण साजरे करतो. स्वातंत्र्य दिन, 24 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती. यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे 15 ऑगस्ट. हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य आधी 150 वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने भारत भूमीसाठी पाय ठेवले आणि नंतर कट्टीपणे संपूर्ण देश ताब्यात घेतला. देशभरात स्वतःचे साम्राज्य उभारले. त्यांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्षांनी संवाहन करत राहिलो. ब्रिटिशांची जुलमी राजवट उलटून टाकण्यासाठी भारत भूमीची देशे तयार झाली. इंग्रजांची जुलमी राजवट उलटून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलेच लोक राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अशक्य कोणीतील लक्ष्य होते पण नेताजी सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर, मदनलाल जिंगला, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच जमवली. या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांती करण्याचे ठरवले. सामर्थ्यवान इंग्रजांची जोरजोरात लढाई चालू झाली. हजारो स्त्री व पुरुषांनी या लढ्यात सहभाग घेतला. अनेक क्रांतिकारक हसत फासावर गेले, देशासाठी बलिदान दिले. असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्या लढ्यात विविध प्रकारे योगदान दिले. काहींनी आंदोलने केली, काहींनी उठाव केले, काहींनी सशस्त्र क्रांती केली. अशा अनेकांमुळे ज्याला आपण स्वतंत्र भारतात आहोत. या स्वातंत्र्य सेनानींची नावे व थोडक्यात माहिती मी सांगतो. महात्मा गांधी सत्य अहिंसा या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वात महत्त्वाचे योगदान महात्मा गांधीजींचे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ते स्वातंत्र्य सेनानी व भारताचे पहिले पंतप्रधानही होते. सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण आयर्न मॅन ऑफ इंडिया असे ओळखतो. सुभाषचंद्र बोस हे आझाद हिंद सेनेचे संस्थापक आहेत. लोकमान्य टिळक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे व सरकारचे डोके ठिकाणाला आहे का असे ब्रिटिशांना अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारणारे महान नेते होते. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे ब्रिटिशांविरुद्ध पंट करत फासावर जाणारे स्वातंत्र्य सेनानी. राणी लक्ष्मीबाई मैं मेरी झाशी नहीं दूंगी असे ब्रिटिशांना ठणकावून सांगणारी ही राणी इतिहासात खूपच प्रसिद्ध आहे. तात्या टोपे हे आपल्या देशात राहण्याच्या उठावातील महत्त्वाचे सेनानी आहेत. विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, मराठी कवी व लेखक यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. ब्रिटिशांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्या सर्व स्वातंत्र्य सेनानी कार्य केलेल्या या स्वातंत्र्य सेनानींना आपण कधीही विसरता कामा नाही. त्या सर्वांना आम्ही वंदन करते. या सर्व स्वातंत्र्य सेनानींसाठी म्हणावेसे वाटते. भारताचे स्वातंत्र्य